पुढची राजकीय बातमी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा द्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता उद्धव ठाकरे यांना फोन केला। दिल्ली दौऱ्यानंतर त्यांनी पहिला उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे। ठाकरे सेनेची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीची आता पोटनिवडणूक होणार आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला पाठिंबा द्या असा फोन सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना केलेला आहे। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असं लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांपासून म्हणतात। काँग्रेस सुद्धा आपला उमेदवार देणार असं म्हणते आणि या सगळ्यामध्ये दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला पाठिंबा द्या अशी मागणी केली। या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, खरं तर दिल्ली दौरा आटोपून आल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा द्या असं म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी नेमकं काही आश्वासन दिले का त्यांना? अद्याप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं जे आहे ते बारामती पोटनिवडणुकी संदर्भात कोणतीही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नव्हती। त्यामुळे जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना काल रात्री उशिरा फोन केला होता आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा सुनेत्रा पवार यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असं जरी म्हटलं असेल तरी त्यांच्या पक्षाकडनं ती आली नाहीये। त्याच्यामुळे नक्की ज्योत्स्ना, त्यामुळे आता नेमकी ठाकरेंची सेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांना फोन केला। आता बारामतीची पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला पाठिंबा द्या असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं।